नमस्कार, मी जयंत शरद सागडे. कथा व पटकथा लेखनाची मी कार्यशाळा केली होती. तर त्याच्यामधून सरांची काय क्वालिटी आहे, त्यांची काय एक दर्जा आहे, तर त्याचं मला एक इंट्रोडक्शन झालं. आणि त्या माध्यमातून जेव्हा कादंबरी लेखनाची संधी, कार्यशाळेची संधी रायटर्स माइंडकडून आली, तेव्हा मी विचार केला की पुन्हा ही संधी येईल न येईल. तर म्हटलं की ठीक आहे, आपण हे करूया. आणखी कथासुद्धा मी कधी एक लिहिली नव्हती. नेमकी त्या पटकथेच्या कार्यशाळेत मग मी ती लिहिली. आणि तेव्हा मग मला तो एक आत्मविश्वास निर्माण झाला की नाही, हे जे काही एक भगीरथ प्रयत्न आहेत, जी काही एक मोठा डोंगर ओलांडून जायचा आहे, जो आपल्याला जमेल न जमेल जी शंका होती, तर ते मी म्हटलं चला हे आपण एक धाडस करूया, एक प्रयत्न करूया. तर मी त्या दृष्टीने त्याकडे बघितलं आणि मी कार्यशाळेत आलो. आणि जेव्हा सुरुवातीला माझ्या मनामध्ये एक 2-3 कादंबरी बीजं होती आणि मग मी त्यांच्याकडे जेव्हा मग सरांनी चर्चा केली आणि त्याच्यातून कशात डेप्थ आहे, कशात नाही आहे, हे जेव्हा त्यांनी सांगितलं आणि त्याच्यातून मग माझा स्वतःचा एक मानस निर्माण झाला की नाही, मला ही जी गोष्ट आहे तर त्याच्यातमध्ये मला काम करायला आवडेल. आणि मग मी जेव्हा त्याच्यामध्ये खोलामध्ये गेलो, मी त्या कॅरेक्टर्सचे जी व्यामिश्रता आहे, त्यांचे आंतरसंबंध आहेत, त्याची जी खोली आहे, जी मानसिक असेल, सामाजिक असेल, वैयक्तिक असेल, सायकॉलॉजिकल असेल, त्या सगळ्यांमध्ये मला मग ते खूप जाणवत गेलं की याच्यात खूप काम करण्यासारखं आहे. आणि आपली तर जस्ट सुरुवात आहे. आणि त्यानिमित्ताने मग जगभरामधले जे एक महान कथाकार, महान कादंबरीकार होऊन गेलेले आहेत, तर ते त्या सतत रेफरन्स जेव्हा यायचे तेव्हा जाणवायचं की आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आणि आपण ही सुरुवात आहे. पण एक सरांचं एक दर आठवड्याला एक कॉल असणं, नेहमी हात धरणं, प्रोत्साहन देणं. मध्यंतरी मी आजारीसुद्धा होतो, तरी सरांनी तो हात अजिबात सोडला नाही, हिंमत दिली, नाही तुम्ही करू शकाल, तुम्ही या. तर त्या एका बळावरच मी आज उपस्थित राहू शकलेलो आहे. तर एक या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक स्वतःची नव्याने ओळख झाली, एक स्वतःचा आत्मविश्वास वाढला की एक अवघड अशी गोष्ट आपण करू शकतो. तर या सगळ्यांसाठी मी नक्कीच सरांचा ऋणी राहीन.